मुंबईच्या काळा चौकीतल्या मिंट कॉलनीत भीषण आग लागली। साईबाबा म्युनिसिपल शाळेत आग लागल्यामुळे 7 सिलेंडरचा स्फोट झालाय। या स्फोटामुळे आग भडकली आणि आगीत शाळेचं नुकसान झाले। आज शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। या दुर्घटनेनंतर तातडीने अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल झाल्यात। आग विझवण्यात यश आलेलं आहे, मात्र आगीमध्ये शाळेचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी घटनास्थळावर उपस्थित आहेत। मनोज, आज शाळेला सुट्टी आहे मकर संक्रांतीची, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय, नाहीतर ही शाळेची वेळ आहे। मोठी दुर्घटना ही अजूनही आहे हे दिसतंय। अगदी बरोबर आहे। ही जी शाळा आहे ही साईबाबा शाळा आहे आणि कोविडच्या दरम्यान ही शाळा जी आहे ती बंद करण्यात आली होती। इथले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी कोविडचं जे सामान असते, मग ते ऑक्सिजनचे सिलेंडर असतील, बेड्स असतील, पलंग असतील, हे सगळे या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि ते तसेच ठेवण्यात आले होते। त्याच्यावर कुठली प्रक्रिया अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस आलेली होती, बाजूला सुद्धा ठेवण्यात आलेले होते। आज सकाळी त्यावर ही एक सिलेंडर जी आग आहे ती लागली होती। यामध्ये 6 ते 7 सिलेंडरचा स्फोट झाला आणि अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आल्यानंतर आता मात्र ही आग पूर्णपणे नियंत्रणात अग्निशामक दलाला आणण्यात यश आलेलं आहे। आपल्या सोबत काही स्थानिक आहेत, आपण एकंदरीत या आगीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे हे तर स्पष्ट दिसतंय। मनोज, 9च्या सुमारास, सकाळी 9च्या सुमारास सदर आग लागली, पण या आग 3 ते 4 वर्षापासून ही शाळा बंद आहे। C1 कॅटेगरीमध्ये असल्यामुळे ही डिमॉलिश करण्यात येणार होती। काम करायला सुरुवात झाली, परंतु अचानक ते बंद करण्यात आलं आणि कोविडमध्ये ह्याच्यामध्ये जे ऑक्सिजनचे सिलेंडर ठेवलेले होते, गाद्या ठेवलेल्या होत्या, स्टोर रूम म्हणून करण्यात आलेलं होतं, त्याला आता आज बरोबर। मनोज, एकंदरीत शाळा बंद असल्यामुळे मोठं नुकसान टळलेलं, मात्र शाळेचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।